सासवड जेजुरी रस्त्यावरती वारकऱ्यांच्या संपूर्ण या ज्या दिंड्या जातात त्याबद्दल एक अतिशय दुर्दैवी आणि भयंकर धक्कादायक घटना घडलेली आहे. आणि ते म्हणजे जेजुरीच्या जवळ एक ट्रकने जो ताराई महाराज भुयेकर यांच्या दिंडीतला ट्रक MH43E4908 हा जेजुरीकडे जात असताना सांगलीच्या कसबे डिग्रस दिंडीतील 7 महिलांना जोराची धडक त्या ट्रकने दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये नंदा पवार, माधवी सलगरे आणि राजश्री भोसले या सांगली मिरजमधल्या महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत. आणि 4 महिलांना शासकीय रुग्णालय इथे दाखल केलेलं आहे. आणि याच्यामधला वाहन चालक जो आहे त्याला अटक केलेली आहे. या संदर्भामध्ये मी अतिशय दुःख आणि खेद आणि वेदना व्यक्त करते. खरं तर वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गेली 20 वर्ष विधान परिषदेच्या अनेक अधिवेशनामध्ये बोलला गेलेला आहे. त्याच्या आधाराने पोलीस आणि वारकरी यांच्यासाठी अनेक सूचना वारंवार सरकारने जाहीर केलेल्या आहेत. त्यामध्ये एका बाजूनी वाहतूक वेगळी चालावी आणि वारकऱ्यांनी वाहतुकीच्या बाजूला जाऊ नये आणि वारकऱ्यांच्या बाजूला वाहतूक करणाऱ्या वाहनांनी जाऊ नये अशा प्रकारचे निर्बंधसुद्धा घातलेले आहेत. असं असलं तरीसुद्धा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. मी याच्याबद्दल खेद व्यक्त करते, श्रद्धांजली व्यक्त करते. यांच्या कुटुंबियांची विचारपूस करायला सांगलीमधले आमचे शिवसेनेचे पदाधिकारी बजरंग पाटील तसंच सुनीता मोरे या सगळ्यांना कसबे डिग्रजच्या ग्रामस्थांनाही संपर्क साधायला मी सांगितलेलं आहे. पुणे ग्रामीण पोलिसांशी माझं बोलणं झालेलं आहे. परंतु ज्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीच्या सूचना होत्या त्याचं पालन हे पोलिसांच्याच बरोबर वारकऱ्यांच्या मधले जनता जी आहे त्यांच्याकडून सुद्धा होणं खूप गरजेचं मला वाटतंय. या ज्या महिला भगिनी भक्तिभावाने चाललेल्या होत्या त्यांचा शेवटचा दिवस हा ठरावा याचा मला खेद वाटतो. पण त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा खेद वाटतो म्हणजे दिवे घाटामधून जात असताना वारकऱ्यांना प्रचंड त्रास झालेला आहे. आमचे शिवसेनेचे शहर सचिव कार्यालयामधले संदीप शिंदे यांनी या संदर्भात माझं लक्ष वेधलेलं आहे की वारकरी जीव मेटाकुटीला येऊन खड्ड्यांमधून दगडांमधून अशा पद्धतीने खूप लेट झालं. त्याच्यामध्ये अनेक 2 व्हीलर्स अनेक वाहनांची संख्या मोठी होती आणि त्यामुळे वारकऱ्यांना त्रास झाला. आणि म्हणून जे उत्साही सांगाती असतात वारकऱ्यांच्या त्या दिंडीबरोबर फक्त त्या गावापुरते येणारे ते आणखीन चालणारे वारकरी सातत्याने याच्यामध्ये सुद्धा दररोज एक चांगल्या प्रकारची भूमिका वाहतूक पोलीस आणि पोलीस ग्रामीण यांनी बजावली पाहिजे. तसंच स्वयंसेवक नेते स्थानिक यांनी सुद्धा याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी श्रद्धांजली व्यक्त केलेली आहे. देवेंद्रजी फडणवीस, सुनेत्रा पवार यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे आणि 5 लाख रुपये प्रत्येक घरटी दिले जाणार आहेत. उपचारांचा खर्च सरकार करतोय. परंतु काही वेळेला ही मदत येईपर्यंत थोडा वेळ लागतो. म्हणून फुलना फुलाची पाकळी शिवसेनेच्या वतीने पण मी यांच्यासाठी व्यवस्था करते आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.